सांगलीत पावसाला पुन्हा सुरुवात. शेतकऱ्यांच्या पेरणीची कामं पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता. मुंबईसह उपनगरात पहाटेपासूनच पावसाची हजेरी. पावसामुळे मुंबईत उकाड्यापासून दिलासा. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला भागात मुसळधार पावसाची शक्यता. ईशान्य भारतात पावसामुळे 34 जणांचा मृत्यू. आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम राज्यांना मुसळधार पावसाचा फटका. ईशान्य भारतातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्री पावसाची हजेरी. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात आता चितळे बंधूंच्या मोतीचूर लाडूचा प्रसाद. चितळे बंधूंना मंदिर प्रशासनाकडून प्रसादाचं टेंडर. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापुरात छत्रपती महाराणी ताराराणींच्या जीवनावर आधारित प्रदर्शन. महाराणी ताराराणींची साकारण्यात आली आकर्षक रांगोळी. प्रदर्शनास कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. साई सुदर्शन ठरला IPL 2025 सीझनचा ऑरेंज कॅपचा मानकरी. 15 सामन्यांमध्ये बनवल्या सर्वाधिक 759 धावा. अजिंठा लेणी इथे पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. सुमारे 50 पर्यटक जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अजिंठा लेणी परिसरात एकूण 10 मधमाशांचे पोळे. कोल्हापूर हद्दवाढीला 20 गावांचा विरोध. सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी समिती आक्रमक. विरोधी समिती खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला. हद्दवाढ करू नका, सरपंचांची शाहू महाराजांकडे मागणी. धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई. शहरातील 4 कत्तलखान्यावर चालवण्यात आला बुलडोझर. तुळजापूर बस स्थानकाला गळती. 8 कोटींचा खर्च करूनही बस स्थानकाला पहिल्या पावसात गळती. मवियाच्या कार्यकर्त्यांचं बोंबा मारो आंदोलन. विशाळगडावर अटींसह कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी. सार्वजनिक किंवा खुल्या जागी कुर्बानीस मनाई. 7 ते 12 जून दरम्यान कुर्बानी करण्यास परवानगी. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा उद्या होणार खुला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा. रुक्मिणी मातेच्या पालखी अमरावती शहरात दाखल. एकविरा मंदिरात पालखीचा मुक्काम. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यांना गेल्या वर्षी 20,000 रुपयांचं अनुदान. यंदा मात्र हे अनुदान देण्यात येणार नसल्याची माहिती. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये नाराजी. आज पंढरपूरकडे संत मुक्ताईची पालखी होणार रवाना. मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील मुक्ताई मंदिरात पालखी सोहळ्याची तयारी सुरू. बीडमधील बिंदुसरा धरणावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच. जिल्हा प्रशासनाच्या सावधानतेच्या आवाहनाकडे पर्यटकांचं दुर्लक्ष. सुरक्षा रक्षक नेमण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. इंडिगो आणखी 30 विमाने खरेदी करणार. एअरबस कंपनीची A350 प्रकारची विमाने. इंडिगोकडे या प्रकारची आता 60 विमाने. चांदी पुन्हा 1 लाखावर. चांदीच्या भावात 2,500 रुपयांची वाढ. सोन्याच्या भावातही 500 रुपयांची वाढ. मुंबईत मेट्रो आणि मोनो रेल्वे स्थानकालगत ई-स्वॅप बॅटरी स्टेशन्स सुरू करणार. ई-स्वॅप बॅटरी स्टेशनसाठी महामुंबई मेट्रोची भागीदारी. मुंबईत एकूण 31 स्थानकांतर्गत ई-स्वॅप बॅटरी स्टेशन असणार. छत्रपती संभाजीनगरात शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशीही तांत्रिक अडचणी. 3,000 शिक्षकांपैकी सुमारे 300 शिक्षकांच्या परीक्षेत अडचणी. छत्रपती संभाजीनगरातील एअर होस्टेसना प्रशिक्षण देणारी योजना बंद होण्याच्या वाटेवर. 30 लाख निधीची तरतूद केलेल्या योजनेला प्रशिक्षण देणारी पात्र संस्था मिळेना. छत्रपती संभाजीनगरात नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला हेरिटेज कमिटीची सशर्त मंजुरी. कार्यालयासाठी लेबर कॉलनी परिसरातील 20 एकर जागा रिकामी. छत्रपती संभाजीनगरमधून जाणाऱ्या 3 रेल्वेंमध्ये 8 डब्यांची कायमस्वरूपी वाढ. रेल्वेत अधिक 562 प्रवाशांची सोय होणार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जेसीबीने खड्डा खोदताना जलवाहिनी फुटली, काही काळासाठी पाणी पुरवठा विस्कळीत. सोमवारचे नियोजित पाण्याचे टप्पे मंगळवारी दिल्याने उर्वरित भागांना एक दिवस उशिरा पाणी. छत्रपती संभाजीनगरात नागरिकांकडून आदेशांचं उल्लंघन, बंदी असतानाही लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात लेझर लाईटचा वापर. छत्रपती संभाजीनगरात पाळीव श्वानाचा महिलेवर हल्ला, महिला गंभीर जखमी, श्वानाच्या मालकावर गुन्हा दाखल. पावसाळ्यात 676 कर्मचाऱ्यांचा रेल्वे मार्गावर दिवस रात्र वॉच राहणार. कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज. बुलढाण्यातील चिखली इथे महसूल विभागाचा कॅम्प न घेण्याची वकील संघाची मागणी. यापूर्वीची प्रकरणं बुलढाण्यात होत असताना चिखली इथे कॅम्प घेणं चुकीचं, वकील संघाचा ठराव. धाराशिवमधील कौडगाव एमआयडीसीतील 308 एकरवरील टेक्निकल टेक्स्टाईल पार्कच्या पायाभूत सुविधांच्या कामांचा प्रारंभ. 10,54,00,000 निधीच्या रस्ते आणि अन्य मूलभूत सुविधांच्या कामाला सुरुवात. बुलढाण्यात 5 वर्षाखालील बालकांच्या अतिसार नियंत्रणासाठी विशेष मोहीम. अतिसार नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे निर्देश. मोहिमेबाबत सुकाणू समिती तसेच जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची बैठक. इचलकरंजी कोल्हापूर मार्गावरील मुख्य रस्त्यावर रस्ते खोदकामात जलवाहिनी फुटली, पाणी गळतीमुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा आणि अपघात होण्याची शक्यता. साताऱ्यात यंदा सह्याद्री देवराई प्रकल्पाअंतर्गत 1,00,000 झाडे लावण्याचं उद्दिष्ट. 1,000 तैवान पिंक पेरूची रोपं सह्याद्री देवराई प्रकल्प परिसरात आणली. यवतमाळमध्ये आर्णी आणि माहूर सीमेवर रेती तस्करांचा धुमाकूळ. रेती तस्करीला राणी धानोऱ्याच्या घाटातून उपसा केलेल्या शेतातील रोड्याचा आधार. रेती तस्करी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. सिंहगड आज आणि उद्या पर्यटकांसाठी बंद. गडावरील अतिक्रमण कारवाई अद्याप सुरूच. पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांकडून रात्री प्रश्नपत्रिका लिहून घेतल्याचं प्रकरण. प्रकरणाच्या तपासासाठी सत्यशोधन समिती नियुक्ती केली जाणार. 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे विद्यापीठाला निर्देश. चंद्रपूरच्या सावली तालुक्यात हत्तींचा शिरकाव. हत्तींना तालुक्याबाहेर काढण्यासाठी वन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न. आयपीएलमध्ये 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच आरसीबी ठरली चॅम्पियन्स. अंतिम सामन्यात पंजाबवर 6 धावा राखून आरसीबी विजयी. विराट आणि इतर चाहत्यांची स्वप्न पूर्ण. आयपीएलच्या अंतिम सामन्यात बंगळुरूचा विजय. कोहलीच्या फॅन्सनं पंढरपूर शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत केला विजय साजरा. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत विजय. कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये विराटच्या चाहत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला साजरा. आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबी जिंकल्यानंतर पुण्यातील गुडलक चौकात जल्लोष साजरा. यावेळी हजारोंच्या संख्येने तरुण तरुणी एकत्र. मंत्री हसन मुश्रीफ यांची गोकुळ दूध संघ शिष्टमंडळासोबत बैठक पार. दूध उत्पादन, आर्थिक उत्पन्न यांसारख्या विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत बैठक. पावसाळ्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेणार. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील राहणार उपस्थित. धार्मिक विधींसाठी धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावर. धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल. संध्याकाळी एका लग्न सोहळ्याला देखील लावणार हजेरी. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. मंत्री अशोक उईके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार. परभणीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक. बकरी ईद सण शांततेत साजरा करण्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंचं आवाहन. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांची शिवसेनेच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षामध्ये हालचालींना वेग. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात संभाव्य पूरस्थितीच्या तयारीची आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांची आढावा बैठक. संभाव्य पूर काळात पुरेशी साधन सामग्री, औषध निवारा केंद्र आदींचं योग्य नियोजन करण्याच्या सूचना.
कोल्हापूरमध्ये लोकनेते बळवंतराव यादव रुग्णालय प्रशस्त केलं जाणार. 100 खाटांचं प्रशस्त रुग्णालय उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना तर निधीसाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करणार. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणीत वाढ. न्यायाधीश वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोगाची तयारी. केंद्र सरकार करणार विरोधी पक्षांसोबत चर्चा. हिंगोलीत बकरी ईदनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक. बकरी ईद शांततेत आणि सलोख्यानं साजरं करण्याचं प्रशासनाचं आवाहन. भिवंडीतील वडपे ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीकडून तपासणी. वडपे ग्रामपंचायतीचा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत कोकण विभागांतर्गत स्पर्धेत द्वितीय क्रमांक. वाशिम जिल्हा परिषदेतील कामांसाठी दिलेला निधी 2 वर्षांच्या मुदतीत खर्च न होऊ शकल्याने सरकारकडे जमा. बांधकाम विभागातील 4 कोटी तर जलसंधारण विभागातील 2 कोटी 62 लाख निधी सरकारकडे परत. कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं अमरावती शहरात जंगी स्वागत. खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचं विशेष आयोजन. यशोमती ठाकूर यांनी रुक्मिणी मातेची पालखी खांद्यावरून वाहिली. नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यात बेकायदेशीर मीटर बदलण्याच्या प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. या प्रकरणी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.